UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदादा बारामतीमधून निवडणूक लढण्याबाबत संभ्रमात एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य। अजितदादा बारामतीमधूनच लढणार, ते बारामती सोडतील असं वाटत नाही। लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न, निवडणूक लढण्याच्या दादांच्या भूमिकेवर आव्हानांचा टोला। शरद पवारांनी कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाला, ताकद काय त्यांना कळली नसेल, आव्हानांचा पलटवार। फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का? पवारांच्या डोक्यात काय चाललं हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही। राऊतांची खोचक टीका। राऊतांच्या मालकाला दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतोय। ठाकरेगडाचं मशाल चिन्ह ही फडणवीसांची देण। राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेवरून नितेश राणेंची टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा, आज रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक। जागा वाटपासह महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। शहा लालबागच्या राजाला गुजरातला नेणार नाहीत ना, राऊतांचा टोला। तर लालबागचा राजा हा महापौर बंगला वाटला काय, शिरसाटांचा पलटवार। 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस कसा? सामान्य जनतेचा मुख्यमंत्री ठेकेदाराचं राज्य चालवत नाही, राऊतांची शिंदेंवर टीका। चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व होत आहे, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक वक्तव्य। मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीनं मुंबईला रवाना, मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत तातडीनं बैठक बोलावल्याची माहिती। अर्थ खातं नालायक असल्याबाबत गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केलं होतं। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि जरांगेंची मध्यरात्री भेट, विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी भेट घेतल्याची चर्चा। लोकसभेतील पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंकडून खबरदारी। मंत्र्यांना घोंगडी बैठकीची भीती का वाटते? धनंजय मुंडे जरांगे भेटीवरून अंबादास दानवेंचा सवाल। भीती वाटत असेल तर जनतेचे प्रश्न सोडवा, दानवेंचा सल्ला। आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा, राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्लाबोल। तर फडणवीसांचा ऐकून जे आमदार बोलले त्यांचा हिशेब करणार, जरांगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उंबरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण। हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। मंत्री अब्दुल सत्तार क्रांती चौकातील उपोषण स्थळी। पुण्यातील वडगाव शहरीत भाजपला मोठा धक्का, माजी आमदार बापूसाहेब पठारे घर वापसी करणार, तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका। वडगाव शहरीत दादा गट विरुद्ध पवार गटात लढतीची शक्यता। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला। इंदापूर तालुक्याची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या, पोलिसांकडून नरधमाला बेड्या। शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 1.5 दिवसांच्या गणरायाचं आज विसर्जन, नदीकिनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करत 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप। विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। लालबागच्या राजाची दानपेटी उघडली, पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान। तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी, नेते अभिनेत्यांचीही दर्शनासाठी लगबग। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।